आपण आज सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यातील सीतामाईच्या पायथ्याशी असलेल्या या गाडीवाडी गावी आलेलो आहोत आणि या गावामध्ये गेली 50 वर्ष ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह अखंडित चालू आहे। आणि हे कारण आहे हनुमंत जयंती आणि हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने या गावामध्ये हा कार्यक्रम 1947 साली चालू केला। यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील मुलांनी आणि शिक्षकांनी भी यामध्ये भाग घेतला आणि स्वागत कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत झाला। या ठिकाणी एवढंच नाही, या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज कॅबिनेट मंत्री माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांनीही उपस्थिती दाखवली आणि उपस्थित राहून या कार्यक्रमाचा या ठिकाणी आनंद लुटला। आनंद लुटत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडीवाडी या शाळेतील मुलांनी एक छोटासा उपक्रम राबवला। या उपक्रमामध्ये शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेली असताना या ठिकाणी शेख मॅडम आणि गायकवाड मॅडम यांची बदली झाली आणि त्यांनी एका वर्षामध्ये हा ऐतिहासिक उपक्रम आम्ही पण या शाळेला किंवा या गावाला आदर्श बनवण्यासाठी सक्षम आहोत हे दाखवून दिले। त्यानिमित्ताने हा कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला। हरिनाम सप्ताह या निमित्तानं आज काल्याचे कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनाचा एक आनंद, एक क्षण आणि काला वाटो एकमेका अवघे धरो सुपंत हे आपण आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहणार आहोत।
काल्याच्या कीर्तनानिमित्त आज दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या दहीहंडीच्या निमित्ताने सर्वांना काला वाटण्यात येणार आणि या काल्याच्या कीर्तना दिवशी सर्व वैष्णव मंडळी या गावामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या गावाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये माहेरवासणीला बोलवून सुवासिनीच्या हस्ते ह्या माहेरवासणीचा मोठा सत्कार सोहळा साजरा करत असतात आणि 50वे वर्ष आणि या निमित्ताने मोठा ऐतिहासिक दिवस सुवर्ण दिवस आणि या निमित्त माहेरवासणी 90 ते 100 या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या उपस्थित क्षणी सुवासिनीच्या हस्ते यांचा मान सन्मान हा या ठिकाणी होताना दिसत आहे। हे या गाडेवाडी गावचं एक मोठं कौशल्य आहे। प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम अगदी दिमाखात संपन्न होतो आणि याही वर्षी हा कार्यक्रम अगदी आनंदी, दिमागदार आणि एकदम सुटेबल व्यवस्था, नियोजन, आयोजन, गावातील ग्रामस्थांची ही असणारी एक आदर्श प्रणाली आज आजूबाजूच्या गावाने पण याचा आदर्श गावा असेही गाव गाडेवाडी आणि या गाडेवाडी गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या सुवासिनीचा आणि माहेरवासणीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या निमित्ताने आलेले सर्व आजूबाजूच्या गावातील पंचक्रोशीतील सर्व लोकांचा या ठिकाणी सन्मान आणि भोजन करून या ठिकाणी यात्रेची कार्यक्रमाची सांगता होते आणि या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमानिमित्त शाळेचा बी या ठिकाणी थोडा उल्लेख झाला, कारण या